क्रिकेट आणि संगीत एक वेगळं नातं आहे. चला प्लेयर ऑफ द मॅच या सामन्यातील हिरो. चला रोहित इंडियन्स लगेच आपण फिल्डिंगची मर्यादा फिल्डिंग रिस्ट्रिक्शन लावून घ्यायचं आहे. सलामीचे बॅटर चला लगेच खेळपट्टीकडे आपण मार्गगमन करा. अर्पित म्हात्रे 35 धावांची मॅच विनिंग नॉक ऑलराऊंडर परफॉर्मन्स या सामन्यामध्ये आपण पाहिला. लेदर बॉल क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटचं कॉम्बिनेशन आहे या खेळाडूमध्ये. अर्पित प्रभाकर म्हात्रे नेरुळ गावाचं भवितव्याचं क्रिकेट येणारा काल खूप चांगला आहे मी म्हणेन नेरुळ गावच्या टेनिस बॉल क्रिकेटला. चला चालू करा प्लीज. चला 2 ऑफिशियल पंच देखील आमचे लगेच त्या खेळपट्टीवर मार्गक्रमण होतील. जाऊया 2 बॅटर चला लगेच प्लीज जाऊया. जसा या सामन्यातील पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू डिलिव्हर होईल लगेच जॉईंट व्हा. हर्षद मडवी आणि प्लेयर ऑफ द मॅच पुढे आहे. मागच्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर अर्पित म्हात्रे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स या सामन्यामध्ये आपण पाहिला. 35 धावांची केली आणि P1चं षटक हाताळलं. पॉवर प्ले 1चं. अर्पित या. यस तसेच मान्यवर पाहुणे गणपत बुवांच्या हस्ते शुभ हस्ते वेल प्लेड अर्पित. ॲप्रिशिएशन तर खूप आहे. अर्पित याच्या पाठीवर अनेक जण कौतुकाची ताप मारली जातात. अर्पित काय म्हणशील तुझ्या परफॉर्मन्सबद्दल? एकंदरीत सराव चांगला आहे आणि स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि षटकला हाताळलेलं ते षटक P1चं एकंदरीत काय सांगशील? कॅमेरा ऑन आहे, आपला आवाज पोचतोय, आपले अनेक मित्र ऐकत असतील. एकंदरीत तुझ्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगशील? काय नाही, पहिली मॅच थोडी लूज केलो. दुसरी मॅच काय ना काय करून जिंकायचीच होती म्हणून थोडा टीमसोबत कॉन्ट्रीब्यूट केला. आणि टीम डगआउटमध्ये तुमच्या एकंदर सर्व खेळाडूंमध्ये कशा प्रकारची चर्चा चालू असते? या स्पर्धेवर पाहिलं तर नेरुळ प्रीमियर लीगची ट्रॉफी प्रत्येकाला जिंकायची आहे, हे स्वप्न आहे. मात्र जो चांगला खेळ करेल तोच अंतिमच्या क्षणी त्या ट्रॉफीवरपर्यंत पोचेल. एकंदरीत काय म्हणशील आणि कशा प्रकारे पुढचा खेळ असेल तुमचा? एकंदरीत सराव तर चांगला आहे, टीम मिटिंग झाली असेल, चर्चा झाली असेल, विश्लेषण झालं असेल, रणनीती ठरली असेल. एकंदरीत काय सांगशील? गेम चाललाय तसा चालून देतोय. ओके, चला अर्पित सोबत चर्चा करूया. अजूनही यंग आहे, शिकतोय. त्याचे वडील नेहमी मला सांगतात गिरीश दादा का अर्पितला जरा बोलायला सांग, कारण लेदर बॉल क्रिकेटचा भवितव्य आहे हर्षद. आणि मध्ये त्याच्या इंटरव्ह्यूज घ्यायला अनेक कॉमेंटेटर पुढे येतील, परफॉर्म दाखवेल तेव्हा. जाऊया मॅचकडे. हर्षद मडवीचा आवाज, मराठी भाषेचं विश्लेषण, मराठी भाषेला समृद्ध करणारा आवाज, ज्याच्याकडे आहे शब्दांची फेक. हर्षद मडवी यांचं विवरण आणि विश्लेषण. थँक्यू, थँक्स अ लॉट. थँक्यू. मॅचला होईल सुरुवात. येस,
दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. रोहित इंडियन्स हरिश्चंद्र बोपी यांचा संघ आणि दुसरीकडे यस शैलेश चव्हाण सर आम्हाला इशारा करतात. शुड आय स्टार्ट द मॅच अँड वी सेट येस. दुसरीकडे जयदेव मल्हार, जयंत म्हात्रे आणि त्याचबरोबर हरीश भोईर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन संघ मालक, त्यातील एका संघ मालकाचा आज बड्डे आणि बड्डे निमित्त आज गाव जेवण भंडारा. मॅचला सुरुवात प्रवीण नलावडे फर्स्ट बॉलर. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केला आहे. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर नाहीये. बॉल सीमा पार, चौकार. मॅचला करूया सुरुवात पुन्हा एकदा. दोन चौकार सलगच्या दोन बॉलवरती. एक डॉट मध्ये बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न अँड इट्स हिट विकेट आय गेस. आणि इथून मात्र फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागतोय टीम जयदेव मल्हार या संघाला मिलिंद पाटीलच्या रूपाने. मिलिंद पाटील पहिला धक्का टीम जयदेव मल्हार साठी. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी सावंत मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्पण फोडसेच्या सोबत पहिल्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी दर्पण फोडसेची आपण पाहिली. रोहित इंडियन टीमच्या अगेन्स्ट खेळणं एवढं सोपं समीकरण नाहीये. पहिला सामना गमावला रोहित इंडियन्स टीमने आणि एक सामना जिंकला जयदेव मल्हार फायटर्स टीमने. सो इथे ह्या मॅचमध्ये बॅटल थोडी वेगळी असणार आहे. या मॅचमध्ये थोडंसं वेगळ्या रूपाने पाहावं लागणार आहे, कारण ही मॅच रोहित इंडियन्स टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट असेल. विचार केला तर जयदेव मल्हार टीम थोडीशी सुरक्षित आहे, कारण एक सामना ते जिंकलेत बोलल्यानंतर पुढचा प्रवास सोपा होईल यात शंका नाही आहे. चला अंपायर थोडंसं फास्ट करा, कारण आपल्याला 3 मॅचेस इथून पुढे अजून कव्हर करायच्या आहेत. 8 मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत. ओ सुपर दर्पण फोडसे, व्हॉट अ शॉट, क्लास. आणि इथून मात्र चौकार 4.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची टोटल 13, 1 विकेटच्या मोबदल्यात. मोनिश घरत बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या मॅचमध्ये अफलातून कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने साकारली आपल्या टीमसाठी. समोर विकी सावंत, वन ऑफ द यंगेस्ट प्लेयर फ्रॉम द टीम नेरुल 11. इथे बॉल हवेमध्ये, हाफ ट्रॅकर बॉल अगदी गुडघ्याच्या समोरून उचललाय आणि पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून हवाई सफर करण्यासाठी. NPL षटकार. ओ फुलटॉस बीमर, परंतु बॉल मागे चाललाय. थांबवणं गरजेचं होतं. पाहत बसले या बॉलकडे. बोनस मिळाला, दिवाळी नाहीये तरी सुद्धा 5 धावा बोनस स्वरूपामध्ये. 9+4, 5 रन. येस, हॅलो, थँक्यू तन्मय. चला, फ्री हिटची संधी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. मोनिश घरत वन्स अगेन राईट ऑन ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. विकेट किपर नितेशच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबतोय. चांगली सुरुवात याही ओव्हरमधून. नितेश मात्र काहीशी रणनीती बदलताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल ॲक्च्युली नितेशला गॅदर करता आला नव्हता. मागे बॅकअप मिळालं परंतु ते प्रॉपर नव्हतं आणि त्यामुळेच इथे दंडित व्हावं लागलं होतं. टीमला 5 धावांचा बोनस मात्र द्यावा लागला जयदेव मल्हार टीमसाठी. देवनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा हा संघ जयदेव मल्हार फायटर्स. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल वाईड आहे. पंच सांगतायत एक्स्ट्रा धाव आहे टीममध्ये आणि या एक्स्ट्रा धावेबरोबर टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे जयदेव मल्हार टीम 25-25 वर 1 विकेट गमावलाय मिलिंद पाटीलच्या रूपाने जयदेव मल्हार टीमने. मोनिश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. विकी सावंतसाठी हा पुढचा बॉल. लोअर फुल टॉस ऑन साइडला स्वीप केलाय. सिंगल डबलचा प्रयत्न चालवला होता परंतु लास्ट मोमेंटला ही सेड नो, नको म्हटलं आणि मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार ती म्हणजे 26 लॉस ऑफ 1 विकेट. 26 वर 1 विकेट गमावला बॅटिंग करताना टीम जयदेव मल्हार फायटर्सने. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर बॉल खाली विकास देवरे परंतु कॅच होईल का? ड्रॉप. 2 धावा इथे मात्र मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 3 मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॉल भरपूर उंच गेला होता. सूर्याची किरण अगदी डोळ्यावरती रिफ्लेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळेच कॅच पकडणं अवघड झालं. मोनिसचा पुढचा बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट विकीसाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा स्वीप केला. फिल्डर त्या ठिकाणी आहे जगदीश म्हाळुंगे परंतु त्याच्या हातातून मिसफिल्ड होत बॉल चाललाय सीमा पार. चौकार.
33 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा खर्च झाल्यात मोनिश घरतकडून. अँड त्याच धावा भरपूर महाग पडतील दुसऱ्या 17मध्ये. चांगली आहे जागा बनवली आहे विकी सावंतने. क्षेत्ररक्षकापासून बराच दूर आहे बॉल. हे अंतर कापता कापता बॉल जाईल सीमा पार. चौकार. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 37 वर एक विकेट गमावलाय जयदेव मल्हार फायटर्स या टीमने. इथून मात्र प्रवास आता थोडासा खडतर असणार आहे रोहित इंडियन्सच्या टीमचा. कारण या टीमला भरपूर अडचणींमधून जावं लागते. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ धावा आल्या होत्या 13. यस. आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या 24. मोनिश इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह बॉलर फ्रॉम द टीम रोहित इंडियन्स. हरिश्चंद्र भोपी थोडेसे अस्तव्यस्त पाहायला मिळतात. कारण पहिला सामना त्यांनी गमावला आहे आणि त्यानंतर त्यांना होप्स आहेत की आमचा पुढचा सामना आम्ही नक्की जिंकू. आणि या आशेवरती मात्र त्यांनी जबाबदारीपूर्ण खेळ खेळायला सांगितलं आहे नितेश घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. भरपूर ट्रस्ट आहे त्यांना आपल्या संघावरती. चला फास्ट खेळा. 3 मॅचेस खेळायच्या आहेत आपल्याला. शैलेश सर गणेश सर टाईम अलर्ट आहे. 15 मिनिटानंतर एक प्लेअर आतला घ्या. डायरेक्ट आम्हाला न सांगता केलं तरी चालेल. पूर्ण तुम्हाला ऑथॉरिटी आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये जगदीश म्हाळुंगे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नितेश मेक इट फास्ट. नाहीतर मागच्या मॅचमध्ये आपलाच खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला आहे याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे पुन्हा आपल्यावरती कारवाई होईल असं काहीसं कृत्य नकोय मैदानामध्ये. थेट जाऊया मैदानाकडे. जगदीश म्हाळुंगे बॉलिंग ट्रॅकवरती समोर असणार आहे दर्पण फोर्डसे. लोअर फुलटास लॉंग ऑफमध्ये फिल्डर नाही आणि त्या ठिकाणी मात्र असता तरी उपयोग झाला नसता. बॉलला पाठवून दिले सीमा पार. षटकार. षटकार पाहायला मिळाला दर्पणच्या बॅटमधून. टीमची टोटल झाली 49. 43 धावा. षटकार लगावला असं वाटलं. 43 वर षटकार आहे परंतु षटकार होता 37 वर. ऑफ स्टॉपच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल परंतु योग्य लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते जगदीश म्हाळुंगेची. आई खेळाडू चांगल्या रिदममध्ये आपल्याला पाहायला मिळतो ॲज अ बॉलर म्हणून. लेफ्ट हँडेड बॉलरला मात्र एक वेगळीच दैविक वरदान शक्ती मिळालेली आहे जो मात्र बॉल टर्न करण्याची क्षमता आपल्याकडे ठेवतो. समोर उडवलाय परंतु फिल्डर पाहत बसली या बॉलकडे आणि बॉलने मात्र पाहता पाहता ओलांडली सीमारेखा. षटकार.
टू द 49. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल जगदीशचा तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर उडवण्याचा प्रयत्न. एक धाव तो पूर्ण केली आहे. इथे बॉल फ्लाय होत पाच चाललाय सीमा पार. आणखीन एक दमदार चौकार आणि या चौकाराने जयदेव मल्हार टीमचा अर्धशतक धावफलकावरती पूर्ण होत असताना 50 अप 53 धावा धावफलकावरती लागल्यात. जयदेव मल्हार फायटर्स टीम मात्र आता सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचली आहे, कारण 50+ धावा या मैदानावरती. बॉल हवेत. फिल्डर बॉलचा पाठलाग करतील तोपर्यंत एकच धाव इथे मिळणार आहे. रोहित भोपी टीमचे छोटे ओनर, छोटे मालिक. 5 बॉल आतापर्यंत झालेत आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधील जगदीश तयार. बॉलिंग ट्रॅकवर. समोर विकी. जागा बनवली. विकीचा फेवरेट झोन आहे. आय गेस विकीने त्या ठिकाणी प्लॉट घेऊन ठेवलाय. प्रत्येक येणारा बॉल त्याच दिशेला चाललाय आणि तिथून मात्र धावा अगदी खोऱ्याने उभ्या केल्या जातात. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 60. पन्नास धावांची भागीदारी एका विकेटसाठी साकारली गेली आहे. 8 या धावसंख्येवरती पहिला विकेट डाऊन झालता. त्यानंतर आता 52 धावांची नॉट आउट पार्टनरशिप एका जोडीसाठी बनवली गेली आहे. या नेरूळ प्रीमियर लीग मधील आतापर्यंतच्या शेवटच्या ओव्हरमध्ये रुपेश बॉलिंग ट्रॅकवरती तयार असणार आहे. रुपेश शेवटचे 6 बॉल 60 धावा आतापर्यंत झाल्यात. 52 नॉट आउट पार्टनरशिप सध्या दर्पण फोडसे आणि विकी सावंत आपल्या टीमसाठी करताना पाहायला मिळतात. महत्त्वाची भूमिका दोन्ही बॅटर्सची राहिली. tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभर पाहिली जाते. जवळजवळ 17 लाखांचा त्यांचा परिवार 18 लाखांवरती आता शिफ्ट झाले. 18 लाख सबस्क्रायबर आहेत tenniscricket.in चे आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आज आपण कव्हर करतोय. यावेळेस समोर पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या वरून बॉलला फेकून दिले. सीमा पार षटकार. नेक्स्ट मॅच तयार राहायचे दोन्ही टीमने. साईदाम बॉयज आणि टीम 7K. साईदाम बॉयज आणि टीम 7K तयार राहायचे आपण. टॉससाठी या लवकरात लवकर. आणखीन एक बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग, परंतु फिल्डर पासून बराच दूर. कॅच ड्रॉप. आज काहीच करू शकत नाहीयेत इथे खेळाडू. आता रनआउटला चान्स आहे, परंतु रोहित वॉज कन्फ्यूज. तिथे काय घडते मैदानात याचा अजून विचार करतात. नितेश घरत इथे संभ्रमात आहे सध्या की टीम काय करते. याचं उत्तर टीमच्या माध्यमातून हवं आहे नितेशला, परंतु ते मिळत नाहीये सध्या तरी. एक चांगली पकड घट्ट बनवली आहे मॅचवरती जयदेव मल्हार टीमने.
दॅट रिअली अप्रिशिएबल मॅचमध्ये. चला टीम 7Kचे कॅप्टन राकेश गरत यावा आपण, आणि त्याचबरोबर साईदाम बॉईज राहुल म्हात्रे. आणखीन एक स्टँड डिलिवर्ड अँड डिपॉझिटेड. आज काही खरं नाहीये प्रवीणचं. तो बॉलच्या मागे ना, बॉल त्याच्या मागे लागला. आज 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल पुढे चालली ती म्हणजे 70. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या जयदेव मल्हार टीमच्या माध्यमातून उभारली गेली आहे. 70 धावा. आता दबाव आहे. नितेश भरपूर वेळ घेतला, पण 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ क्रॉस झालाय. आणखीन एक शिफ्टेड स्ट्रोक, मास्टर स्ट्रोक. फुटवर्कचा चांगला वापर करत असताना बॉलला उडू दिले. मिड विकेट पार, षटकार. बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 76. 76 ऑन द बोर्ड. फ्रंट फुटला येऊन मारण्याचा प्रयत्न. 1 रन पूर्ण केली. दुसरीसाठी पळणार यात शंका नाहीये. 2 मिळतीलही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि इथे मात्र देवनाथ मात्र बॅट घेऊन तयार आहेत, पण त्यांना माहिती आहे ओनर सांगतात गरज नाही. हां, आता बॅट सोडू शकता का? लास्ट बॉल आहे. केक खा आपण. इनसाइड आउट. बॉल हवेमध्ये अँड दॅट शुड बी डाऊन. रनआउटचा शिकार ठरला विकी सावंत. आणि इथून मात्र शेवटच्या बॉलवरती धक्का. फायनली पार्टनरशिप इथे मात्र एकूण 80 धावांचं इथे टार्गेट उभं केलं गेले. नाबाद ही खेळी त्याने टीमसाठी साकारली आहे. एखादा षटकार मात्र या मॅच मध्ये संपूर्ण कलाटने देऊन गेला असता अर्धशतकापर्यंत. दर्पण फोर्सची जी खेळी मात्र आज अजरामर होतीये नेरूळ 11 टीमसाठी, त्याला अप्रिशिएट केलं जाते विरोधी संघांकडून देखील. चला आपण टॉस साठी जाऊया. टीम 7K आणि त्याचबरोबर विनंती असेल की साईदाम बॉयज
बॉयज टीम वन द टॉस. राहुल टॉस जिंकलाय आणि आपण दुसरी मॅच खेळतोय सध्या. तर काय म्हणशील, टॉस जिंकल्यानंतर डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करू. आणि पहिला सामना अगदी थोडक्यात गमावलाय आपण. पहिला सामना थोडक्यात गमावला, कुठेतरी खंत आहे मनामध्ये. 1 बॉल 1ची मॅच हातातून गेली. त्या मॅचविषयीच्या चर्चा करणं आता वायफळ ठरेल. पुढची रणनीती काय असेल? नक्कीच आता जिंकण्याचा प्रयत्न करू. थोडीशी मिस फिल्डिंग झालेली ती सुधारण्याचा प्रयत्न करू आणि जिंकू. बॉलिंग बॅटिंग या डिपार्टमेंटवरती आपण थोडंसं फोकस करतोय. काय म्हणशील, बॉलिंग बॅटिंग डिपार्टमेंट? फिल्डिंग थोडीशी वीक आहे असं तुला वाटते, परंतु बॉलिंग बॅटिंग डिपार्टमेंट जशी तुला हवी तशी साथ मिळते का? नक्कीच बॉलर पण चांगले आहेत आणि बॅटिंग पण चांगली आहे आमची. पण 2 ओव्हर 29 धावा होत्या. 2 ओव्हरनंतरच्या धावा नाही झाल्या, त्याच्यामुळं थोड्या 10 धावा कमी पडल्या. त्याच्यामुळं अर्जित होतच असते. टीममधून कोणाकडून होप्स आहेत, कोणाकडून अपेक्षा आहेत की परफॉर्मन्समध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट यायला पाहिजे? कोणते खेळाडू आहेत की जे अजूनही या संपूर्ण टीमसाठी डेडिकेशन देऊ इच्छित आहेत, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित खेळ होत नाही? नक्कीच खेळ होतो. आता तर बॅटिंग कोणाला आली नाही जास्त. बॅटिंग 1 बॉल खेळा, सौर्याला खेळा. सौर्याकडनं अपेक्षा होती, ठीक आहे, पार्ट ऑफ द गेम. थोडा परफॉर्मन्स खालीवरती होतच असतो, पण पुढच्या मॅचला नक्कीच तो चांगला खेळण्याचा प्रयत्न करतो. तर विश यू ऑल द बेस्ट राहुल. लूज फ्रॉम द टॉस बॉक्स. सध्या टॉस जिंकलाय तो म्हणजे साईदाम बॉयज टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय असणार आहे. विद्यमान सामना सध्या चांगल्या स्थितीमध्ये 80 धावांचं लक्ष. आणि आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला पुन्हा एकदा जॉईन करतात आमचे साथी समालोचक मार्गदर्शक मोठे बंधू राकेश तांडेल दादा यांना आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा नेरूळ प्रीमियर लीग सीझन नंबर 5. थँक्यू. येस, थँक्स अ लॉट हर्षद मडवी. पहिल्या इनिंगचं विवरण आपण पाहिलं. दर्पण याचा खेळ, मविकी याचा खेळ, सुटलेले 4 झेल. मित्रांनो, म्हटलं जातं ना, क्रिकेट हा मेहनतीचा खेळ आहे, मात्र क्रिकेट हा नशिबाचा गेम आहे. दर्पण आणि विकी याचं नशीब आज बलवत्तर आहे मी म्हणेन. तब्बल 4 झेल सुटले. त्याच्यानंतर या टार्गेटमध्ये मी म्हणेन 25 धावा ॲड झाल्या एक्स्ट्रा. चला जाऊया. एक हाय टार्गेट आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल जयदेव मल्हार आणि दुसऱ्या बाजूला रोहित इंडियन. प्रथम टॉसचा कॉल जिंकल्यानंतर फिल्डिंग रोहित इंडियन्स आणि 85 धावांचं टार्गेट सेटअप केलेलं आहे जयदेव मल्हारच्या संघानं. या 81 धावांचं टार्गेट सेटअप केलेलं आहे. या 80 धावांमध्ये तब्बल 45 धावांची इनिंग, 13 बॉल फेस केले आपल्या इनिंगमध्ये. तब्बल 4 षटकार, 2 चौकार. दर्पण याचा धमाकेदार खेळ आणि 8 बॉल आणि 22 धावा. तब्बल 2 षटकार, 2 चौकार. विकी सावंत याचा बहरदार खेळ मी म्हणेन. तब्बल 72 धावांची पार्टनरशिप म्हणजे आपल्या या NPLच्या रेकॉर्ड बुकमध्ये तो रेकॉर्ड आता लिहिला जाईल या NPL नेरूळ प्रीमियर लीग 2024च्या पर्व 5 मध्ये. यस, 81 धावांचा हा चेस पाठपुरावा करायचा आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल बॅटर मिस्टर मोनिश घरत. नॉन स्ट्राईक एंडला नितेश घरत कॅप्टन आहे, लीडर आहे. एक चांगली इनिंग साकार करावी लागेल. डगआउटमध्ये एक मॅसेज द्यावा लागेल. 81चं टार्गेट. विकेट आहे. कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही मित्रांनो. एखादा टार्गेट, एखादा गणिती आकडा तुमच्या माइंडमध्ये असेल तर तो विजयाचा आत्मविश्वास, विजयाचं मोटिवेशन देऊन जातं. पहिलाच बॉल, जोरदार फील आपण पाहू शकाल. पहिला विकेट, गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द डगआउट मिस्टर मोनिश घरत. पहिला विकेट, बॅक टू द डगआउट.
शफल झाल्यानंतर पहिल्या चेंडूवर प्रवीण जावं लागेल बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटला. प्रवीण नलावडे ऑन टू द बॅक टू द डगआउट, दुसरा विकेट 0 या आकड्यावर. धन्यवाद डीजे. बघा रोहित इंडियन संघाला मोटिवेशन देणारं गीत आहे. खेळ तर आम्हाला चांगला पाहायचा आहे, मात्र संघर्षमय क्रिकेट खेळावं लागेल. एखादा चमत्कार घडेल का या इनिंगमध्ये? या 81 धावाच्या टार्गेटला नवीन बॅटर येतोय 4थ्या क्रमांकावर मिस्टर जगदीश आणि विकेट हॅट्रिकची संधी. सलामीचा गोलंदाज P1चं षटक हाताळतोय. दर्पण हे नाव कोरलं गेले आजच्या दिवसामध्ये. 44 धावांची इनिंग खेळी करणारा मिस्टर दर्पण आहे गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये. बॅक टू बॅक दुसरा विकेट. बघूया जगदीशकडे चांगली गुणवत्ता आहे. मागच्या पर्वाचा विचार केला, चांगला खेळ साकार केला होता जगदीश यानं. मात्र एक काहीतरी वेगळा खेळ करावा लागेल ॲट अ बॅटर म्हणून. बघूया दर्पण गोलंदाजीच्या एंडकडे धावतोय. विकेट हॅट्रिक ची संधी, डॉट बॉल, सुरेख नियंत्रण आहे. दर्पण याच्या या गोलंदाजीचं आत्मविश्वास आहे आपल्या मनामध्ये. पूर्णपणे पाहिलं तर स्वार झाला ह्या गतीवर दर्पण, ज्याचं नाव आहे बॅक टू बॅक विकेट डॉट बॉल. 2 विकेट डगआउटमध्ये आहेत रोहित इंडियन संघाचे 0 या आकड्यावर. राईट आर्म विकेटचा भेदक मारा, मी म्हणेन यथोचित मारा. गुडलेन स्पॉट, अचूक टप्प्यावर केलेली ही गोलंदाजी दर्पण. आता मात्र हा फटका ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपाने. P1चं प्रोटेक्शन आहे डीपचं. 1 धाव कंप्लीट होताना आपण पाहताय. धावसंख्या 1ने धावसंख्येचा अकाउंट आणि जगदीश याचा वैयक्तिक बॅटिंगचं देखील अकाउंट ओपन होताना आपण पाहताय. 2 विकेट 1 धाव अजूनपर्यंत स्ट्राईक इनला जाईल. बॅटर आहे, कॅप्टन आहे, लीडर आहे या रोहित इंडियन संघाचा नितेश घरत, मिस्टर NPL. बघूया दर्पण याची ही गोलंदाजी. यंग टॅलेंटेड असा गोलंदाज गतीवर स्वार झालाय. या राईट राऊंड विकेटचा माऱ्यावर आपण पाहू शकाल. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता. डॉट बॉलची समाप्ती होताना आपण पाहिली. मनामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे या नितेश याच्या. 2 विकेट डगआउटमध्ये असताना बॅटिंगची स्टाईल पाहिली. पहिला चेंडू रिव्हर्स फटका मारायचा हा प्रयत्न. अशा प्रकारचे फटके 50-50 चान्सेस. डॉट बॉल, सुरेख गोलंदाजी. दर्पण P1चं षटक हाताळतोय मिस्टर दर्पण. आता मात्र सन्मान दिला या चांगल्या चेंडूला. चेंडू गेला शॉर्ट कव्हर पॉईंट रिजनमध्ये. 1 धाव कंप्लीट करताना वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय धावसंख्येचं आणि संघ पोहोचतोय 2 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावसंख्या 2 विकेट आणि 2 धावा. पॉवर प्ले एकचं षटक संपल्यानंतर आपण बघू शकाल देवनाथ म्हात्रे लीडर आहे या, कॅप्टन आहे या संघाचा. जय मल्हार, जयदेव मल्हार. पहिला चेंडू फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. प्रयत्न होते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहताय खेळपट्टीवर. धावसंख्या 4 या आकड्यावर. 4 धावांचं धावफलक अजूनपर्यंत आपण पाहतोय. 2 विकेट बॅक टू द डगआउट. 81 धावांचं टार्गेट. त्या टार्गेटला त्या आकड्याला गाठायचं आहे. खूप मोठा पल्ला आहे. संघर्षमय क्रिकेट खेळावं लागेल. त्याचबरोबर
एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, चांगली बॅटिंगचा स्ट्रोक दाखवावे लागतील मिस्टर नितेश याला. आता मात्र शफल झाल्यानंतर हा फटका, स्क्वेअर कटचा फटका जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होताना आपण पाहतोय. धावसंख्या 5 या आकड्यावर. संत सावध खेळ, चांगली गोलंदाजी आहे मी म्हणेन मिस्टर देवनाथ याची. तर मात्र मिस टाइम स्ट्रोक, शॉर्ट आर्म पुलचा फटका कार्पेटच्या साह्यानं शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. बॅकअप चांगलं होतं त्या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव अंकित केलेली आहे. बघा बॅटिंगचं दडपण आलेलं आहे मी म्हणेन. 81 धावांचं टार्गेट. त्याच्यानंतर सलामीचे 2 बॅटर 0 या आकड्यावर परतल्यानंतर टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली. धावसंख्या अजूनपर्यंत 6 या आकड्यावर. हा मात्र कलात्मक स्ट्रोक डेपिश एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हा फटका जातोय सीमा रेषे बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या 4 ने ऍड होते इन टोटल 10 या आकड्यावर. जसं नितेश घरत त्याच्या पॅटमधून आलेला एक अतिशय चांगला कलात्मक स्ट्रोक. पुन्हा देवा ऑन टू द गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आता मात्र हलकीशी फ्लायटेड यॉर्कर डिलिव्हरी, मान आणि सन्मान देतो या चेंडूला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतोय देवा. एका चांगल्या चेंडूची समाप्ती. देवा याचा सराव, देवा याचा गोलंदाजीचा मी म्हणेन सर्वोत्तम सराव. आणि देवाकडे आहे टेनिस बॉल क्रिकेटचा खूप मोठा अभ्यास, अनुभव. मात्र शफल झाल्यानंतर पुन्हा एकदा तो झोन दिसतोय डीपिश एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डीपचं प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट होताना आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावसंख्या ऑन स्कोअर कार्डवर 10 या आकड्यावर, 11 या आकड्यावर. 11 लॉस ऑफ 2 विकेट, एंड ऑफ 2 ओव्हर्स. आपण वाजवतं हे पारंपरिक गीत आहे आमचं देखील अग्री कोली समाजाचं. आपण आहोत अग्रीपुत्र, आपण आहोत सागरीपुत्र, आम्ही आहोत भूमिपुत्र आणि आम्ही आहोत प्रकल्पग्रस्त. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. धावसंख्या स्कोअर कार्डवर 11 लॉस ऑफ 2 विकेट, 11 धावांचा धावफलक. अजूनपर्यंत 81 धावांचा टार्गेट सेटअप झालेला आहे. हा फटका आपण पाहू शकाल हवेमध्ये आहे आणि नियंत्रण पूर्णपणे पाहिलं. बॉडी बॅलेन्स आणि केलेला सराव सर्वोत्तम. तिसरा बॅटर बॅक टू द डगआउट. आला अतिरिक्त दडपण. पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या चुका, त्या चुकांचं विश्लेषण आगामी सामन्यामध्ये करावं लागेल. लीग क्रिकेट आहे मित्रांनो आणि लीग क्रिकेटमध्ये आपण पाहिलं या 6 टीम्स, 6 ओनर्स आणि समसमान संधी आहे प्रत्येक संघाला देखील. धावसंख्या 11 या आकड्यावर. तिसरा विकेट, बॅक टू द डगआउट. पहिलं यश. गोलंदाज आहे युवा यंग गोलंदाज तेजस. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर मिस्टर उमेश. सफल झाल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. संधी होती, संधी गमावली आणि हा येतोय षटकार. बिग हिट, बिग ब्लो. इट्स अ 6 षटकार.
धावसंख्या 17, 17 धावांचा आकडा अजूनपर्यंत आपण पाहता 81 धावांचं हे हाय विकेट. आता मात्र शॉर्ट आर्म फुलचा फटका मारायचा होता, अंगावर अदलला, नॉन स्ट्राईक एंडकडे, गोलंदाजी एंडकडे आणि धावचित. चौथ्या विकेट, बॅक टू द डगआउट. 17 या आकड्यावर चौथ्या विकेटचं पतन. चौथ्या विकेटचं पतन होताना आपण पाहिलं. इंडियन संघाचा चौथा विकेट, बॅक टू द डगआउट. 81 धावांचं टार्गेट सेटअप झाल्यानंतर हा आकडा अचीव करायचा आहे आणि या टार्गेटचं अतिरिक्त दडपण. 17 धावांवर 4 विकेट. ऑफस्टमच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर पंच आमच्याकडे टर्न होत आहेत. वाईट बॉल, एक्स्ट्रा ॲड इन टू द टोटल. 18 धावा धावफलकावर, 18 लॉस ऑफ 4 विकेट. बॉलर आहे मिस्टर तेजस, बॅटर आहे स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल जगदीश. शफल झाल्यानंतर अतिरिक्त आपण पाहिला चेंडू खाली राहिला, मात्र लाईन ट्रॅक चुकीची होती. तोपर्यंत बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल. धावसंख्या 19 या आकड्यावर. तेजस ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर. हा फटका मिस टाइम स्ट्रोक, शॉर्ट आर्म पुलचा फटका. नो मॅन्स लँड रिझन मध्ये पडल्यानंतर तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलेली आहे. 1 ॲड इन टू टोटल, टीम टोटल. धावसंख्या 20 या आकड्यावर. आज शनिवारचा दिवस आणि उद्या रविवारचा दिवस. उद्या आपल्या कुलदेवताचा दिवस, खंडोबाचा दिवस आणि या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनलचा देखील दिवस. जल्लोष केला जाईल या मैदानावर. धावसंख्या 20 या आकड्यावर 4 विकेट. हा बॉल मारायचा होता, फुल टॉस होता, मिस केली लाईन चेंडूची. बॅटर आहे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा विकास. डॉट बॉल. फ्रंट फुटवर आल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. सुरेख प्रयत्न होते, मात्र चेंडूने चकवलं. हाय तोय चौकार. धावसंख्या 4 ॲड होतील टीम टोटल मध्ये. धावसंख्या धावफलकावर 24 या आकड्यावर. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या स्कोअर कार्डवर आपण पाहू शकाल 24 या आकड्यावर. 4 विकेट. नवीन गोलंदाज मिस्टर विकी. हा बॉल पोलचा फटका जाईल तोपर्यंत चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 15 ते 20 यार्डचं क्षेत्र कव्हर अप केल्यानंतर एका धावेवर सीमित ठेवलेलं आहे. धावसंख्या 25 या आकड्यावर. 25. सामन्याची रंगत निघून गेलेली आहे. एकाती आपण पाहिलं या सामन्याचं विवरण. पहिल्या इनिंगमध्ये 81 धावांचं टार्गेट सेटअप केल्यानंतर रोहित इंडियन संघाची ही बॅटिंग ऑर्डर, टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर हा बॉल डॉट बॉल, हा अंगावर आदलला, फुल टॉस बॉल होता. धावसंख्या 25. पुन्हा एकदा गती परिवर्तित केली या चेंडूवर. डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. धावसंख्या 25. डगआउटमध्ये थोडीशी शांतता पसरलेली आहे. विश्लेषण करावं लागेल पहिल्या इनिंगचा आणि विशेष करून फिल्डिंगचा. शफल झाल्यानंतर हा अपरकटचा फटका
चेंडू हवेमध्ये, संधी होती, संधी गमावली. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 26. फिल्डिंग महत्वाची आहे आणि या फिल्डिंग करता पाहिजे आपला सर्वोत्तम सराव. हा बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर डिलिव्हरी पीच झाल्यानंतर पंच आमच्याकडे टर्न होत आहेत. व्हाईट बॉल इस एक्स्ट्राज 1 ॲड इंटू टीम टोटल. स्कोर कार्ड 27, लॉस ऑफ 4 विकेट, 27 धावांचा धावफलक. हा शॉट अंपुलचा फटका जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या 31, 31.